प्रश्नाची उत्तरे मी सुद्धा देणार आहे आणि एकापेक्षा एक नवीन तऱ्हेचे गाणे मान्यवरजी ते गाणार आहेत गवळणी मध्ये प्रश्न केला जी गवळणी मध्ये प्रश्न केला एक गवळण निकली घर से बाजार करने को जी और कुछ भी खाया ना पिया जी कुछ भी खाया ना पिया जी हाजी रे जी रे हाजी जी म्हणजे ते गवळण बाजार करण्यासाठी गेली तिने काही खाल्लं नव्हतं आणि पाणी सुद्धा पिलं नव्हतं तरी बाजार करण्यासाठी गेली तो उसके कन्ने दूध ना माखन पैसा भी नाही था जी म्हणजे दूधही नव्हतं विकण्यासाठी पैसाही नव्हता आणि दही नव्हतं तुपही नव्हतं तरी उसके कन्ने दूध ना माखन पैसा भी नहीं था जी फिर भी उसने सब कुछ खरीदा जी म्हणजे तिने त्या बाजारातल्या संपूर्ण वस्तू खरीदून टाकल्या बापरे पैसाही नसताना तिच्याजवळ काही विकण्याचं साधनही नव्हतं तरी परंतु कोई भी दुकानदार उसको आने नहीं देता जी क्यों कोणी दुकानदार तिला येऊ नव्हतं देत कोणी स्वीकारही नाही करत होतं तिच्या कोणी बोलत सुद्धा नव्हतं मला सांगा पैसाही नसताना कोणी बोलतही नसताना तिने त्या बाजारातल्या संपूर्ण वस्तू खरीदल्या तर ते गवळण कशी असेल कोणती गवळण आहे आणि कोणत्या वस्तू तिने त्या बाजारातून खरीदल्या मान्यवरजी पहा मी असं नाही म्हणत त्यांनी इच्छा म्हटलेली आहे शाहीर साहेबांनी सांगितलेले आहे आणि मला गवळण बरोबर समजली नाही म्हणतात मोहरूपी गवळण सांगितलेली आहे आणि तो दुकानदार सांगितलेला आहे यमपुरी शाहीर साहेब नाही जमलं हो माझी गवळण काय म्हणते पहिले समजून घ्या त्याचा भावार्थ शिकण्यासारखा आहे हो तुम्हाला आणि मला सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये आणि म्हणून काय म्हणतोय का तुझ्याकडे चोला बदलने से कभी नियत नहीं बदलती और सपने देखने से कभी हकीकत नहीं बदलती चोला बदलने से कभी नियत नहीं बदलती सपने देखने से कभी हकीकत नहीं बदलती अरे अकेले के तरक्की से कभी सियासत नहीं बदलती और मालदारों के बस्ती में झोपड़ी लगाने से कभी हैसियत नहीं बदलती क्या कभी हैसियत नहीं बदलती कभी हैसियत नहीं बदलती तर शाहीर साहेबांचा सुद्धा गवळणीमध्ये प्रश्न आहे घुसरण केलं भरलं माट राधाबाईनं आणि बाजाराशी घरून निघाली घाईनं त्या बाईनं जेवण केलं भाकर कांदा हो आणि उलट्या माटाचं दही गोंदलं भरलं किती सांगा हो उलट्या माटाचं दही कोण घेतलं म्हणतात आणि ती उधारी अजून जशीच्या तिची आहे तर तो दही घेणारा व्यक्ती कोण तर तो दही घेणारा व्यक्ती आहे साहेब काळ दही घेणारा व्यक्ती आहे काळ आता उरपाटात दही सांगतो उलट्या माटाचं दही तर हे 3.5 हाताची जी काय आहे तर हे त्रिकोटी आहे यामध्ये उलट माट आहे अच्छा इथे 2 मेंदू आहे आणि उलट माट आहे तुम्हाला सांगतो एक लहान मेंदू एक मोठा मेंदू पण त्या उलपाट्या माटामध्ये दही साचलेला आहे आणि ते दही जेव्हा मनुष्य मरण पावतो त्याला जेव्हा अग्नीमध्ये जाळतात म्हणजे प्रेत यात्रा त्याची संपूर्ण जाळल्या जाते त्या शरीर त्या चितेवरती ठेवून त्याला जाळल्या जातं तर नंतर एक मोठं बासडं आणून त्या बासड्याने त्याची त्रिकोटी फोडतात हो 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 बरोबर आहे त्रिकोटी फोडतात आणि तो दह्यापेक्षाही तो दही शुभ्र असते तिथं रक्ताचा स्राव राहत नाही समजलं की नाही हे तुमच्या प्रश्नाचं प्रतिउत्तर गवळणीचं ऐका आता मी काय म्हणतो ते आपली 4 चौघामध्ये मांड असं
का म्हणतो शाहीर साहेब? कारण तो काळ चालला गेला तर सांग पटला कोठी लावून उपर पराठी पेरगव. या काळामध्ये सगळे एज्युकेटेड लोक आहेत, बरोबर आहे. आणि म्हणून इथे छोटा इतिहास छोटा शायरी चालणार नाही. आणि म्हणून काय म्हणतो, टाकतो मी एक काम जनेक पहिले कोंबडी की अंड. पहिले कोंबडी का अंड? सगळ्यांनाच प्रश्न आहे. अंड हा अंडा म्हणतात त्याला. हो, तुमच्या भाषेत आम्ही गावरानी खेड्यातले माणसाची माफी मागतो त्याबद्दल. टाकतो मी एक जनेक पहिले कोंबडी की अंड. हा, आणि खोलून दाखव पुस्तक आपली आणि या 4 चौघामध्ये मांड. बर, अरे सांगा शाहिरा कदर होईल, सारी मंडळी बसून राहील, सारी मंडळी बसून राहील, अहो राहील. आणि वारे वारे सारे म्हणतील. बरोबर, तुम्ही जर तंतोतंत उत्तर दिलं या प्रश्नाचं तर सारे लोक म्हणतील वाह क्या बात है, किताबों के पन्ने पलट कर सोचता हूँ यूं बदल जाए जिंदगी मेरी तो क्या बात है. रोज जो सपने में मिलता है वो हकीकत में आ जाए तो क्या बात है. क्या बात है, करके तो सब ले जाएंगे दिल मेरा कोई बातों से बहला दे तो क्या बात है. क्या बात है, लोग मतलब से पास आते हैं मेरे, कोई बिना मतलब के आ जाए तो क्या बात है. क्या बात है, जिंदा रहने तक तो खुशियां दे दूंगा सबको मैं, मगर किसी को मेरे मरने पर भी खुशी मिल जाए तो क्या बात है. क्या बात आहे. आणि म्हणून काय म्हणतो, टाकतो मी एक काम जनेक पहिले कोंबडी की अंड. खोलून दाखव पुस्तक आपली 4 चौघामध्ये मांड. सांगा शाहिरा कदर होईल, सारी मंडळी बसून राहील, सारी मंडळी बसून राहील, आजी राहील. अरे वारे वारे सारे म्हणतील, नाहीतर उर पाटे तंतील, उर पाटे तंतील, करतो तुला अजमानाचा राम राम, करतो तुला अजमानाचा भजन मंडळाचे उत्कृष्ट पकवान मास्टर सन्मानी आमचे मोठे बंधू सवेंद्र दादा चव्हाण हल्ले मुक्काम नागपूर भांडेवाडी यांच्याकडनं या विचारधारेवरती 50 रुपयाचा भेट मिळालेला आहे. दादा कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद. त्याप्रमाणे संतोजी महाजन साहेब यांच्याकडनं सुद्धा या विचारधारेवरती 50 रुपयाचं दान आलेलं आहे. धन्यवाद. ऐका शेवटच्याकडे काय म्हणतो ते. आखिर के खाने में होटल भजाइए काम करणाऱ्या के 20 भाड खाणाऱ्याचे 30 भाड करणाऱ्या के 20 भाड खाणाऱ्याचे 30. कोणी दिवसभर राब राब राबते जी, माझा माय बाप दिवसभर राब राब राबते तरी त्याला 2 टाइमचं अन्न मिळत नाही जी. आणि जो घरी पलंगावर लोऱ्या मारते तर 4 महिने बिल्डिंग मध्ये उभा राहते.
मग काय म्हणावं याला? हा? नशीब म्हणतो ना आपण, नाही का? त्याच्या नशिबात असल आणि शाहीर साहेब म्हणतात त्याच्या करणीवर त्याच्या मृत्यूची निश्चित आहे शाहीर साहेब. आणि म्हणून ऐकायचं आहे, तर्कशक्तीने बोलायचं आहे. हा काम करणाऱ्या चेते 20, भाळ खाणाऱ्या 33. काम करणाऱ्या चेते 20, भाळ खाणाऱ्या 33. तरी पुरुषोत्तम म्हणे माया हिंदुस्तान बेस. तरी पुरुषोत्तम म्हणे माया हिंदुस्तान बेस. पण शाहीर निशांत असा नको वागू, नाही का? नशा मूर्खाच्या नांदी नको लागू, अशा मूर्खाच्या नांदी नको लागू, अरे लागू. काय म्हणतो आहे? काय? शब्दाकडे लक्ष असू द्यायचंय बंधूंनो. बरं. काम करणाऱ्या 20 आणि भाड खाणाऱ्या 33. पुरुषोत्तम म्हणे माया हिंदुस्तान बेस. बरोबर आहे. आणि म्हणून मी स्वतःला उद्देशून बोलतो आहे, शाहीर निशांत असा नको वागू, आणि अशा मूर्खाच्या नांदी नको लागू, अशा मूर्खाच्या नांदी नको लागू, अरे लागू. आणि म्हणून या तमाशाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 23 फरवरीला एखाद्या भजनाला नव्हे, कीर्तनाला नव्हे, डान्स संगमाला नव्हे, लावणीला नव्हे, मात्र 23 फरवरीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुमसर या ठिकाणी राष्ट्रीय खडी गंमत उपाधी दिली. आणि म्हणून अरे राष्ट्रीय खडी गंमत, अरे राष्ट्रीय खडी गंमत. आणि म्हणून तुझी माझी किंमत, माझी किंमत. आणि दागी माझी आज लोकांना पाहू दे, दाखव तुझी आज लोकांना पाहू. शायरी ही 3 पद्धतीने केल्या जाते बंधूंनो. आणि म्हणून एक 10 मिनिटाचं गाणं घेतोय आपणा समोर, जरा लक्ष देऊन ऐका. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. तर आमची शास्त्र प्रचिती झाली आणि गुरु प्रचिती सुद्धा झाली, आता आत्मप्रचितीकडे वळत आहे. आणि म्हणून काय म्हणतो आहे? अरे कामावर जायला आणि उशीर व्हायला, आणि बघतोय रिक्षेवाला गवाट माझी, बघतोय रिक्षेवाला, बघतोय रिक्षेवाला गवाट माझी, बघतोय रिक्षेवाला. कामावर जायला उशीर व्हायला, कामावर जायला उशीर व्हायला, बघतोय रिक्षेवाला गवाट माझी, बघतोय रिक्षेवाला, बघतोय रिक्षेवाला गवाट माझी, बघतोय रिक्षेवाला. आता सूरजदादा मोठी नवलाची गोष्ट झाली. कशी? आणि आमच्या या माता भगिनींना लक्ष असू द्यायचं आहे. काय म्हणतो आहे? नुसतं मनोरंजन म्हणून शायरी नाही. आणि म्हणून काय म्हणतो? देहाची मात बजार तोंडाचा दिसला, देहाची मात बजार तोंडाचा दिसला, आणि काय सांगू शाहीर इवाईनी सगळं फसला. काय सांगू शाहीर इवाईनी सगळं फसला. देहाची मात बजार तोंडाचा दिसला, देहाची मात बजार तोंडाचा दिसला, आणि काय सांगू भाऊ इवाईनी सगळं फसला, आणि काय सांगू भाऊ इवाईनी सगळं फसला. देहाची मात बजार तोंडाचा दिसला, देहाची मात बजार तोंडाचा दिसला, काय सांगू भाऊ इवाईनी सगळं फसला, काय सांगू भाऊ इवाईनी सगळं फसला. काही लोक विचार करतात हा शाहीर काय बैताळ आहे का रे? मा का पागली बिगल आहे का? याच्या मस्तकातले मेंदूचे नट ढिली आहे? हा. नाही, वास्तविकता आहे. आणि म्हणून तमाशा
संता घरी निर्गुणपुरी म्हटला गेलेला आहे. हा तर युवाईनी संग फसला. कसं काय? तर कसा फसला? कसा? शाहीर साहेब माझ्या गाण्याकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. पोरा पोरीचं लग्न करायचं होतं. पोरा पोरीचं लग्न करायचं होतं. हा तर बाप आणि बापासोबत 4-5 मित्र मंडळी होती, नांदाई वगैरे होता. हा आणि पोरगी पाहायला गेले. 4-5 लोक कोणाच्या? पोरीच्या घरी. हा तर पोरीच्या मायनं पाय धुवायला पाणी आणलं, पाठ ठेवलं आणि पहिले सर्वप्रथम त्या ठिकाणी पोराचा बाप गेला आणि तिकडून पोरीच्या मायनं पाणी दिलं. पोरीच्या मायनं पाणी नाही देत. हा तो इनकी आंखों में हो गया. अच्छा. तिची नजर याच्यावर पडली, त्याची नजर त्याच्यावर पडली. हा तर या दोघांचं झालं प्रेम. टाका भिडला. ओके माय कोणाचा? पोराचं लग्न जुळाच्या अगोदर ही पोराच्या बापानं आणि पोरीच्या मायनं आपलं साधवलं, म्हणजे गणित आपलं जमवलं. पोरगानं पोरगी राहिली कळावर. अरे मा विचार करण्याची गोष्ट है. मैं पागल नहीं हूँ यारो, मुझे पागल बनाया गया. अमीरों को और अमीर गरीब को गुलाम बनाया गया. इसलिए गरीबी अपराधों को जन्म देती है, क्योंकि ईमानदारी को फरेबी का इनाम मिल गया. तो कौन जीना चाहेगा इसी व्यवस्था में यारो, जहाँ मरने के बाद भारत रत्न दिया गया. क्या बात है? काश देश में मर मिटने वाले आज जिंदा होते तो मरते मरते हंसकर यही कहकर जाते, जीना हो या मरना यारो इस वतन के वास्ते. अरे यहाँ तो मेहमानों की कीमत आसमान छू रही और हमने अपने वीरों को खो दिया बहुत सस्ते सस्ते, बहुत सस्ते सस्ते. आणि म्हणून माझं गाणं आहे. देहाची मात बाजार तोंडाचा दिसला आणि काय सांगू सूरज युवाई निसर्ग फसला. तर मग काय झालं पुढे? ऐका तुझ्याकडे काय म्हणतो रे. अरे पोरापोरीच्या लग्नाच्या आधी आणि इनी वयानं साधवली संधी. सन्माननीय संजयजी चावरे साहेब माजी नगरसेवक यांच्याकडे या विचारधारेवर 101 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं. त्यांना सततचे प्रणाम, लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मामा बुधाजी भोवती हल्ली मुक्काम जैताळा यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं भेट आलेलं आहे. पाठी आभारी आहे, धन्यवाद. दिवाकरजी रामटेके साहेब मुक्काम फेगडवाले यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आलेले आहेत. पाठी आभारी आहे, धन्यवाद. रामदासजी चौकीदार यांच्याकडे 151 रुपयाचं पारितोषिक, लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. त्याचप्रमाणे संतोषजी तार्जिकवर यांच्याकडून सुद्धा 51 रुपये आलेले आहेत, धन्यवाद. काय म्हणतो आहे जरा लक्ष देऊन ऐका. अरे पोरा पोरीच्या लग्नाच्या आधी आणि त्या इनी वायानं साधवली संधी आणि कोणी नाही तिसरा दोघाच्या मंदी. कायले त्यांनी वाद वाघाचा आणि सश्याचा, तिसऱ्याचा संबंध कशाचा? आणि कोल्लं दोघाच्या मंदात पडलं, त्याला धरून वागान रगडलं. ते 5 बस्तीने नेवाय, आम्ही कोण होतो तोंड टाकणार आहे, बरोबर आहे. आणि म्हणून पोरापोरीच्या लग्नाच्या आधी इनी वायानं साधवली संधी आणि कोणी नाही तिसरा दोघाच्या मंदी. आणि तो बहुल्यावर बसला किवाईनी सगळं फसला. बहुल्यावर बसला किवाईनी सगळं फसला. देहाची मात बाजार तोंडाचा दिसला, देहाची मात बाजार तोंडाचा दिसला. आणि काय सांगू सूरज किवाईनी सगळं फसला. काय सांगू सूरज किवाईनी सगळं फसला. सन्माननीय स्वर्गीय नथुजी बिनेकर नवी मंगळवारी नागपूर यांच्याकडे सुद्धा या विचारधारे 50 रुपयाचं भेट आलेलं आहे, धन्यवाद. तर पोरापोरीच्या लग्नाच्या आधी इनिवायनं साधवली संधी, कोण नाही तिसरा दोघाच्या मध्ये बहुल्यावर बसला आणि इवाई इनी संघ फसला. मग काय झालं तुम्हाला सांगतो. या इनिवायच्या पोरापोरीच्या लग्नाच्या अगोदर लग्न लागलं, पोरगानं पोरगी राहिले कळावर. तर जे जे इनिवायच्या लग्न लावण्यासाठी गेले ते दुःख मुक्त झाले. म्हणजे त्याची अला भला ते पैशाने श्रीमंत झाले, सगळे दुःख मुक्त झाले. ऐका पुढच्या काळात काय म्हणतो सांगा बरं. अरे ज्यानं त्यानं लावलं
दूर केले आपल्या जीवनातील विघ्न ज्यानं त्यानं लावले दोघांचे लग्न आणि दूर केले आपल्या जीवनातील विघ्न. अरे नाहीतरी ढोरा डुकराचं जगणं. बरोबर है. जीने के लिए तो शुगर भी जीते हैं पर कुछ कुत्ते ईमानदार होते हैं. अरे मालिक से टुकड़ा मिले ना मिले मगर दरवाजा छोडकर नहीं जाते. क्या बात. आमची माणुष्याची जात बेईमान होईल पण कधी कुत्र कधी बेईमान होणार नाही जी. समजलं का. एवढा इमानदार प्राणी आहे कुत्र. आणि म्हणून काय म्हणतो, ज्यानं त्यानं लावले दोघांचे लग्न आणि दूर केले आपल्या जीवनातील विघ्न नाहीतरी ढोरा डुकराचं जगणं. आणि भुई भार नसला इवाईनी सगळं फसला. काय सांगू भाऊ इवाईनी सगळं फसला. तर तो इवाई कोण, ते इन कोण. आणि त्याच्या लग्न लावायला जे जे लोक गेले ते दुःखमुक्त झाले म्हणजे श्रीमंत झाले. त्यांची अलाबडा इडापडा दूर पडाली आणि ते आपल्या संसारामध्ये सुखाने आनंदाने नांदायला लागले. तर किती लोक गेले त्या इनिवायच्या लग्नाले आणि कोण कोण गेले आणि तो लग्न कुठे लागलं. ते लग्न कुठे लागलं. आता राहिला पोरगा ना पोरगी. बरोबर आहे. हो हो इनिवाय तर झाले पण पोरगा पोरगी काय मरतील का जी. हा तेही करतील का नाही लग्न करतील. बरोबर नाही. मग पोरा पोरीचं लग्न कोण लावलं. कोणी लावलं. यायचं लग्न कोण लावलं. ऐका शेवटच्या कडव्यात काय म्हणतो ते. अरे पोरा पोरीचं कोण लावलं लग्न. गुरु पुरुषोत्तम विचारे रामोला प्रश्न. अरे पोरा पोरीचं कोण लावलं लग्न. गुरु पुरुषोत्तम विचारे रामोला प्रश्न. काय म्हणतो आहे. बेसमय जहरी घोट कभी उगले नहीं जाते और बुद्धिमान के भारत में वो पगले नहीं जाते. बदलते होंगे तख्ते और ताज पर उसूल और वायदे कभी बदले नहीं जाते. असं मी का म्हणतो. स्वतःला उद्देशन बोलताय. नियमानं चालणाऱ्याचं होत नसते तेड आणि बिनायराचं खासर कवाय राहते पुढं पुढं. ज्याला अक्कल कमी असली तो जास्त करते बडबड बडबड. त्याला समजू नको शेंडानं पुढं. आणि तुम्ही सांगा बंधून बाबरीच्या झाडाला येतील का जे आम्रफळ नाही काय. आणि म्हणून काय म्हणतो. पोरा पोरीचं कोण लावलं लग्न आणि गुरु पुरुषोत्तम विचारे रामोला प्रश्न. वावा. आणि शाहीर निशान विचार करत बसला. विचार करण्याची गोष्ट आहे का नाही माय बाप. हो हो. शाहीर निशान विचार करत बसला आणि काय सांगू बाई बाई सगळं फसला. आणि काय सांगू बाई बाई सगळं फसला. याच ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला लाभलेले प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय सुरज दादा नवघरे साहेब येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. धन्यवाद. सन्माननीय पंडित भाजीपाले मुक्काम नाईक तलाव यांच्याकडनं या विचारधारेवरती 21 रुपयाचा भेट मिळालेला आहे. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे लबूजी कुंभारे साहेब यांच्याकडून सुद्धा 50 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. त्याचप्रमाणे स्वराज ज्वेलर्स यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे बंडूजी डोरले साहेब यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट मिळालेली आहे. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे सन्माननीय सुनीलजी चौधरी पाटील साहेब नारा आणि अंकितजी चौधरी यांच्याकडनं प्रत्येकी 50 रुपयाचा भेट या विचारधारेवरती आलेले आहे. धन्यवाद. अगे सोनू मेली गे. मी मेली आता. मेली. मी पण आटली बाई. हा ना. हो चाल सोप्यावर झोपून जाऊ. चल बरं. चाल.
अगिना पिवळी मारबत आली व माझं काळी मारबत आली. चल ग मारबत आली ग हाकलायची आहे चाल लवकर. पिवळी मारबत न काळी मारबत आली. आजचा दिवस थांब आणि उद्याचा दिवस थांब. का म्हणतील मग? उद्या नाही का छान नाही का ठोकर ठाकरवाले बैल ओके. घेऊ आणि पहिले त्या दोन्ही मारबती काढू मग अहो करूया. तो कसा म्हणतो तो घेऊन जा की मारबत. घेऊन जा गे मारबत.